भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणेकडे धावितो, स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणेकडे धावितो. धावितो मी धावितो, माझा येशूसाठी मी धावितो. धावितो मी धावितो, माझा येशूसाठी मी धावितो. हालेलुया 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 हालेलुया. ओ हालेलुया 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 हालेलुया. जे काही लाभाची होते मी हानी म्हणून समजतो, जे काही लाभाचे होते
येशू राजाच्या या कामासाठी मी आनंदाने धावितो. येशू राजाच्या या कामासाठी मी आनंदाने धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. कितीतरी अडचण आले विश्वासामध्ये स्थिर राहीन. कितीतरी अडचणी आले विश्वासामध्ये स्थिर राहीन. माझ्यासाठी येशूने नेमिले या वाटामध्ये मी धावितो. माझ्यासाठी येशूने मिले या वाटामध्ये मी धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. माझ्यावर येशू राजाला मी पाहावे म्हणून इच्छा आहे. माझ्यावर येशू राजाला पाहावे म्हणून इच्छा आहे. माझा आवड येशूचा आहे, त्याचा चेहरा मी पाहू कधी. माझा आवड येशू आहे, त्याचा चेहरा मी पाहू कधी. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. माझा आत्मा जीव शरीर सारे माझा येशूसाठी अर्पितो. माझा आत्मा जीव शरीर सारे माझा येशूसाठी अर्पितो. माझा जीवनाचा हे सर्व दिवस माझा येशूसाठी मी धावितो. माझा जीवनाचा हे सर्व दिवस माझ्या येशूसाठी मी धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणीकडे धावितो. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कुणीकडे धावितो. धावितो मी धावितो माझा येशूसाठी मी धावितो. धावितो मी धावितो माझा येशूसाठी मी धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. आमेन. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्व मी स्वागत करत आहे. दर रविवारी दुपारी 3 वाजता तुम्ही कार्यक्रम पाहू शकता.
येशू खरोखर तुम्हाला भेटणार आणि येशूचा आशीर्वाद तुम्हाला भेटणार. आता आपण जाऊया सास्ते 1 अध्याय त्याच्या 14 आणि 15 वचनामध्ये. सास्ते जजेस 1:14-15. इथे अक्सा नावाची एक मुलीबद्दल आपण वाचतो. ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही जमीन मागून घेण्यासाठी तिने त्याला चितावले. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, तुला काय पाहिजे? नंतर ती त्याला म्हणाली, मला एक देणगी द्या. तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायी केले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या. तेव्हा कालेबाने तिला उंचावरचे व पायथ्याचे झरे दिले. इथे कालेबाच्या मुलगी, तिचे नाव अक्सा आहे. आता कालेबाने एब्रोन नावाच्या त्या देशाला जिंकला, कारण देवाने वचन दिले होते त्याप्रमाणे एब्रोनला जिंकला. पण त्यापुढे गिरियात सेपेर म्हणून आणखीन एक शहर होता, पण त्या शहरावर पण कब्जा करायचा होता. पण एक युद्ध केल्यानंतर कालेब थकून गेला. तो म्हणतो, गिरियात सेपेरवर युद्ध करून कोण त्याला जिंकतो त्याला माझ्या मुलगी मी लग्नामध्ये देणार. आता कालेबाच्या भाऊचा मुलगा ओतनियल तो गेला त्या शहरामध्ये युद्ध केला आणि शहराचा कब्जा घेतला. आणि कालेब जसं वचन दिला तसं आपला मुलगी अक्साला त्याच्या हातामध्ये दिले, विवाह करून दिले, लग्न करून दिले. आता लग्न करून ती घरातून निघत आहे, पण ती नवऱ्याला म्हणते, मी जरा माझ्या पित्याकडे जाऊन येते. ती गाढवावरून उतरली. 14 वचन पुन्हा पाहूया. 1:14 जजेस 1:14. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने त्याला विचारले, तुला काय पाहिजे? उतरले म्हणजे स्वतःला नम्र केले. आता नवीन लग्न होऊन जात आहे, नवीन लग्न झालेला नवरा असू दे बायको असू दे, ते गाडीमधून खाली उतरणार नाही. हां, आम्ही आता नवीन लग्न झालं आहे बाबा, आम्ही किती श्रेष्ठ लोक आहेत, विशेष लोक आहेत. पण तिच्या गाढव, तीच तिच्या लग्नाची गाडी आहे, तिथून खाली उतरते. ती खाली उतरून येते, ताबडतोब त्याच्या वडील विचारायला लागला. आज देवापुढं आपल्याला नम्र करूया. याकूब 4:6 आपण असं पाहत आहे. जेम्स 4:6 कृपा करतो, परमेश्वर अधिक कृपा करतो. म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनावर कृपा करतो. आम्ही देवापुढे लीन झालं, आपल्याला आपण नम्र केलं तर देव खरोखरच आम्हाला आशीर्वाद देणार आहे. तुम्ही पेत्रांची पहिली पत्री 5 अध्याय 10 वचनामध्ये, पेत्रांची पहिली पत्री नाही, मी येतो. देवासमोर आपण स्वतःला नम्र केलं तर देव खरोखरच आम्हाला उंच करणार. याकूब 4:10 याकूब 4:10 जेम्स 4:10 याकूब 4:10 प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. जर नम्र व्हा, ही स्वतःला नम्र केली. हे वर्षाच्या शेवटी आपण आलेलं आहे. देवाजवळ नम्र करून तुम्ही दुसरा इतिहास 7 अध्याय 14 वचनामध्ये 2 Chronicles 7:14 परमेश्वर म्हणतो, तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाचे त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. दीन व्हा परमेश्वर. देवाचं नाम आम्ही काय ख्रिस्ती आहे,
ख्रिस्ताचं नाव आमच्यावर आहे, तरी देवापुढं आम्ही दीन व्हायला पाहिजे, नम्र व्हायला पाहिजे. पहिलं गोष्ट नम्र व्हा. आणि दुसरं, वडील त्याच्याकडे विचारतो, तुला काय पाहिजे? काय ग, जाणारे उतरून परत माझ्याकडे येते का? आपण देवाकडे जर वळून आल्यानंतर, तुम्ही दुसरा इतिहास 15:2 2 क्रॉनिकल 15:2, दुसरा इतिहास 15:2 इथे वचन मस्त म्हणते, तो आसाच्या बेटीस जाऊन त्याला म्हणाला, हे आसा, अहो यहुदी व बेन्यामिनी लोको, मी म्हणतो ते ऐका. तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुझ्याबरोबर राहील. तुम्ही त्याला शरण झालं तर तो तुम्हाला पावेल, पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हाला सोडेल. तुम्ही त्याच्याबरोबर राहा, देवाबरोबर राहा, देव तुमच्याबरोबर राहील. शरण जा, तो तुम्हाला पावेल. पण परमेश्वराला तुम्ही सोडले, तो पण तुम्हाला सोडून देईल. तसं वडील विचारतो, तुला काय पाहिजे? तुम्ही पहिला राजा 3:7 फर्स्ट किंग्स 3:7, पहिला राजा 3:7 पहिला आपण 5 वचन पाहूया. वर्स 5. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात सालेमोनला दर्शन दिले. देवाने त्याला म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. कारण त्याच्या पुढच्या 4 वचनामध्ये तो गिबोनमध्ये जाऊन येथे यज्ञ करायला गेला, तेव्हा सर्वात मोठे उच्च स्थान होते. त्या विधीवर सलोमोने 1,000 म्हणजे 1,000 होम बली अर्पण केले. एक होम बली देणे किती कठीण आहे, पण तरी 1,000 होम बली दिले. देव प्रसन्न झाला आणि मग तुला काय पाहिजे ते ऐक, ते माझं माग ना. पहिला राजा 3:9 फर्स्ट किंग 3:9 तो देवाकडे काय मागतो? याच तो आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? म्हणे सावधान चित्त म्हणजे ज्ञानाने भरलेलं एक हृदय मला दे, एक हृदय मला दे. आणि पहिला राजा 4:29 फर्स्ट किंग 4:29 फर्स्ट किंग 4:29 देवाने सलोमोनाला अलोट शहाणपण व बुद्धी दिली व समुद्र काठच्या वाळूसारखे विशाल मन दिले. शहाणपण म्हणजे बुद्धी दिले. आणि 30 वचनामध्ये पुढचं वचन, सलोमोनाच्या शहाणपण सर्व पूर्व देश निवासी आणि मिस्री यांच्याहून अधिक होते. त्यावेळी पूर्व देश निवासी आणि मिस्र देशाच्या लोकांचे ज्ञान अपार होते, पण त्यांच्या ज्ञानापासून चांगलं ज्ञान परमेश्वराने त्याला दिले. हालेलुया. मागा. आता वडील स्वतः तिला विचारतो, तुला काय पाहिजे, काय हवे? तसं सलोमोनला परमेश्वर विचारलं, तुला काय हवे? तुम्ही एस्तर 7 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये एस्तर 7:3 हा 2 वचन वाचा. 7:2 7:2 एस्तर राणी, तुझ्या काय अर्ज आहे तो मान्य करण्यात येईल. तुझी मागणी काय आहे ती अर्ध्या राज्या एवढी असली तरी तिच्याप्रमाणे करता येईल. तुझी काय अर्ज आहे, काय मागणी आहे सांग ना. राजा स्वतःहून विचारतो. तर ते म्हणते, माझ्या लोकांचं जीवदान मला पाहिजे. माझ्या लोकांना नाश करण्यासाठी एक कानून त्याने काढलं आमानाने, ते नाश करा ना, माझ्या लोकांना वाचवा ना. माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस मला व माझ्या लोकांना प्राणदान द्यावे, याच्या माझ्या अर्ज व विनंती आहे. आज आपण देवाकडे आलेलो आहे. तुम्ही देवाला नम्र होऊन यावा. देव तुम्हाला म्हणेल, द्या काय तुम्हाला पाहिजे. तुम्हाला विचारतो, काय पाहिजे तुला, काय हवे, मागा. आता जजेस 1:15 न्यायी 1:15 ती काय विचारते, मला एक देणगी द्या, म्हणजे मला एक आशीर्वाद द्या. तुम्ही मला नेगे प्रदेशात स्थायिक
केले आहे तेव्हा मला पाण्याचे जरेही द्या. तेव्हा कालेबाने त्याला उंचावरचे व पायथ्याचे जरे दिले. हे तामिळमध्ये लिहिलेलं आहे, बापा मला जमीन तू दिलेलं आहे, पण ते खारडे जमीन आहे, सुके जमीन आहे, तिथे काय उगणार नाही. वर्षाच्या शेवटी आलेलं आहे. आमच्या कितीक जीवनात असंच आहे. देवानं आशीर्वाद दिलं पण मन भरला नाही, जीव भरला नाही. असं म्हणत आहे का? मला नोकरी ते भेटली पण चांगला पगार नाही. शाळा कॉलेज तर भेटली पण तिथं आम्हाला बरोबर शिकवणी नाही आहे. किती तर आमच्या गरजा आहे ना, आमच्या कमी आहे ना. हो, जमीन दिलं पण जर नाही आहे, पाण्याची सुविधा नाही आहे. आमच्या गावी गेलं तर काही जमीनच्या मध्ये एक हिरी असते, तिथे नेहमी पाणी असते आणि त्या शेतीमध्ये कधी पण तुम्ही अनाज पिकवा, अनाज येईल, उगून येईल. पण जिथे पाणीच नाही आहे त्या जागामध्ये केव्हा ते फेरणी करणार? पावसाच्या वेळी. त्या पावसाला पाहून आहे. तसं सुके जमीन मला दिलेलं आहे, मला जर द्या. आज देवाकडं मागा, काय आशीर्वाद पाहिजे. आणि मग कालेबाने काय केलं? वरच्या जागा खालच्या जागा दोन्हीकडे त्याला जर दिले. तिने एक जर मागितले, एक आशीर्वाद मागितले, एक पाण्याचा जर. माझ्या जमीन, सुके जमीन हिरवेगार होणार ना. आता तुमच्या जीवनात या वर्षाच्या शेवटी तुम्हाला काय हवे? तुम्हाला संतुष्ट करण्यासाठी, तुमच्या जीवाला भरण्यासाठी तुम्हाला काय हवे? येशूने म्हटलं योहान 14:14 जॉन 14:14, योहान 14:14 माझ्या नावाने तुम्ही माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करेन. येशूच्या नावाने मागून पहा ना. या वर्षाच्या शेवटी तुमचे किती गरजे आहे, किती तुम्हाला हवे, देवाकडे मागा. मत्ती 21:22 मॅथ्यू 21:22, मत्ती 21:22. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. ते सर्व तुम्हाला मिळेल. फक्त येशूच्या नावाने मागा. योहान 16:24 जॉन 16:24, योहान 16:24 येशूने म्हटलं तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलं नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. तुम्हाला मिळेल, आनंद भरपूर होण्यासाठी मिळेल. आणि कालेबाकडे, वडिलाकडे तरी मागून घेतली. आता मन भरला, जीव भरला, त्याच्या आयुष्य भरला. तसा देवाकडे मागणार का? आमच्या परमेश्वर कोरड्या जमिनीमध्ये पाणी आणतो. ते वचन एक वाचूया, प्रार्थना करूया. स्तोत्रसंहिता 65:10, Psalm 65:10. Psalm 65:10. तिच्या तासांना तो भरपूर पाणी देतोस, तिचे उंच बटे सपाट करतोस, तिला पावसाच्या सरीने मऊ करतोस, तिच्यात उगवलेले अंकुर सफल करतो. किती चांगलं बघा. भरपूर पाणी देणारा परमेश्वर आहे. या वर्षात शेवटी आलेलं आहे. भरपूर पाणी तुमच्या झाडामध्ये भरपूर पाणी देणार. आणि जे 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 करडमरडं जागा आहे ती सरळ करणार. आणि पावसाच्या सरीने वरून पाऊस पाठवणार आणि खालून भरपूर पाणी देतो. तो उगवलेला अंगूर म्हणजे तुम्ही जे काय पेरलेलं आहे त्याच्यामध्ये देवापा चांगलं तुम्हाला पिकू देईल, अनाज देईल. विश्वासाने राहा. तो तुमच्या काळजी घेणारा परमेश्वर आहे. तुमची आवश्यकता पूर्ण करणारा परमेश्वर आहे. हे वर्षा शेवटी आलेलं आहे. बापा मला दे ना, जीवन सुख आहे, मला आशीर्वाद सुख आहे, जरा हिरवेगार मला द्या ना. मागा देवाकडे. जराने भरलेलं असलं जमीन मला पाहिजे. माझ्या जमीन नेहमी हिरवेगार असायला पाहिजे. चला प्रार्थना करूया. पवित्र देवापा धन्यवाद प्रभू. ते अक्सा कालेबाची मुलगी गाडवावरून खाली उतरून वडिलाकडे आली. वडील विचारतो तुला काय हवं आहे सांग ना गं. हो मला जमीन तर दिलेलं आहे, ते कोरडे जमीन आहे, सुकलेली जमीन आहे, मला जर पण पाहिजे. हो प्रभू,
वर्ष शेवटी आम्ही आलेलो आहे. आम्हाला तो आशीर्वाद केलेला आहे, नाही मी म्हणत नाही, पण आमचा मन भरला नाही प्रभू. या वर्षाच्या शेवटी प्रत्येक जीवाला स्पर्श कर प्रभू. त्याची जे काही आवश्यकता आहे, गरजा आहे, ते सर्व पूर्ण कर प्रभू. या वर्षाच्या शेवटी त्यांच्या कामामध्ये पगार वाढू दे, धंद्यामध्ये व्यापार वाढू दे, आणि जीवनामध्ये आयुष्य वाढू दे, घरामध्ये आशीर्वाद वाढू दे प्रभू. तू आमच्या वडील आहे, आमचे बाप्पा आहे. जे काय मागल आम्हाला देणारा परमेश्वर आहे. प्रत्येकानं आशीर्वाद कर. आमच्या विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान दे प्रभू. परीक्षेमध्ये चांगला मार्क मिळाला पाहिजे, आणि तसं मुलाखतीसाठी जातात त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते प्रभू. प्रत्येकानं आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागित म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334249695.